उद्धव ठाकरे आज शिंदे पितापुत्रांचा बालेकिल्ला अर्थात ठाण्यातल्या कल्याण दौऱ्यावर होते। या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी गद्दारांना गाडण्याची भाषा केली। तसंच कल्याण कुणाच्या बापाची प्रॉपर्टी आहे का असा सवालही विचारलाय। तर ठाकरेंच्या या टीकेला शिंदेंनीही प्रत्युत्तर दिलंय। विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिल्यानंतर शिंदे आणि ठाकरे यांच्यातला सामना अधिक तीव्र होत चाललाय। पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट। शिंदे पितापुत्रांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंकडून साफसफाई अभियानाची घोषणा। प्रवासादरम्यान ओव्हरटेक, मात्र निवडणुकीत कुणाची पीछेहाट। ठाणे जिल्ह्यातलं कल्याण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदेंचा बालेकिल्ला। आणि या बालेकिल्ल्यात ठिकठिकाणी जवळपास अर्धा डझन सभा घेत उद्धव ठाकरेंनी एकनाथ आणि श्रीकांत शिंदेंना आव्हान दिलंय। कल्याण दौऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा ताफा निघाला। त्याच वेळी मुख्यमंत्री शिंदे देखील ठाण्याच्या दिशेने निघाले होते आणि विक्रोळी कांजूर दरम्यान दोन्ही नेत्यांचा ताफा एकमेकांजवळ आला। माहितीये तुम्हाला ना, त्याच्यामुळे आधी घाई ते कष्टात करू द्या। मी म्हटलं गेले कुठे बुवा, तर राम आपल्या त्या कुठल्या कोपनेश्वर मंदिरात गेले आणि साफसफाई करताना फोटो बघा तुम्ही, ऑनलाईन फोटो आला असेल। चकाचक लादी, चकाचक लादी। अरे लादी स्वच्छ आहे, मंदिराची पवित्र लादी आहे, कशाला तुमच्या पाहुण्याने ती अपवित्र करताय? या प्रसंगावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिलेल्या प्रतिक्रियेची राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे। आज दोघांचा ताफा समोरासमोर जवळून गेले आणि त्याच्यामध्ये कोण कुणाला ओव्हरटेक केला किंवा कोणी कुणाला साईड दिली, हे जर पहिलेच केलं असतं तर हा सर्व हे प्रकार जो आज महाराष्ट्रात घडतो तो घडला नसता। कुठे समजदारी घ्यावी, कुठं दोन पावलं मागं जावं, हे ज्याला कळालं तो राजकारणामध्ये सक्सेस होतो असं जे म्हणतायत, त्याचं एक ज्वलंत उदाहरण आजच्या या दोघांच्या क्रॉसिंगमध्ये दिसून आलेलं आहे। आणि मला तर वाटत होतं की जर ताफा थांबला असता, एकमेकाला हॅलो हाय जर केलं असतं तर महाराष्ट्राचं चित्र बदललं असतं। 22 जानेवारी पर्यंत देशभरातल्या मंदिरांमध्ये साफसफाई करण्याचं आवाहन मोदींनी केलंय। त्याला प्रतिसाद देत एकनाथ शिंदेंनी आज साफसफाईच्या कामाला हातभार लावला। या संदर्भात माहिती मिळवताच उद्धव ठाकरेंनी काय टोला हाणलाय तुम्हीच ऐका। शिंदे कुठेतरी मंदिर साफ करतायत, त्यांना सवय होती नाही, ते आहेच, पण आपल्याला तर त्यांना साफ करायचंय, म्हणजे काढून टाकायचंय। मागाशी सहज फिरताना काही ठिकाणी भिंतीवरती सरकारी जाहिराती लागल्यात, मतदानाचा अधिकार वापरा आहे ना, आणि योगायोग असं की त्याच्या बाजूला अशी जाहिरात होती, मतदानाचा अधिकार वापरा, कचरा साफ करा। हा फार अर्थपूर्ण आहे, त्याचा फोटो काढून छापला पाहिजे, मतदानाचा अधिकार वापरा आणि कचरा साफ करा। काय ढोंग करतायत, काय नाटकं करतायत, जणू काही यांच्या आधी हिंदू धर्मच नव्हता, तो आत्ताच जन्माला आला। उद्धव ठाकरेंनी दिवा, डोंबिवली, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ या ठिकाणी छोटेखानी सभा घेत शिंदे पितापुत्रांवर जोरदार हल्लाबोल केलाय। सुरुवातीपासून हा आपला भगवेचा बालेकिल्ला आहे, पण ज्यांनी भगवेशी गद्दारी केली त्याला गाडणारा मतदारसंघ आहे। कल्याणमध्ये येऊन उद्धव ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंना डिवचलंय। तर उद्धव ठाकरेंच्या टीकेला शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलंय। महापालिका कधी होतील घाबरतायत। आज जरा मला बरं वाटलं की ज्याला असं वाटत होतं की कल्याण लोकसभा मतदारसंघ म्हणजे आपली बाकी जायदाद आहे, असं त्यांना वाटलं होतं, कारण त्यावेळेला निष्ठावंत शिवसैनिकांना नाकारून यांच्या घराण्याशाहीला मी उमेदवारी दिली होती, चूक माझी आहे।
पण मी केलेली चूक तुम्ही सुधारायची आहे. आणि यावेळेला मी पण ती सुधारणार आहे. त्यांना जिथून लढायचंय तिथून लढा. कोपरीमधून लढायचंय, कल्याणमधून लढायचंय. मी तर म्हणतो दोघांनी लढा. कोणी उद्धव ठाकरेंनी पण लढा इकडे आणि आदित्य ठाकरेंनी पण लढा. आणि कल्याणमधून लढायचं का कोपरीमधून लढायचं, कोणी आलटून पालटून, ते पण तुम्ही विचार करा. त्याच्यासाठी देखील आम्ही लोक तयार आहोत. उगाच त्या ठिकाणी बोलत राहायचं, इकडून लढा तिकडून लढा तिकडून लढा. तर मी आज बोलतो या लोकांना, दोघांपैकी कोणाला इकडे कल्याण लोकसभेमधून लढायचं ते त्यांनी या ठिकाणी लढा. सभांच्या सपाटामधून थोडीशी सवड काढत उद्धव ठाकरेंनी डोंबिवली स्थित सासूरवाडीला भेट दिली. सासूरवाडीत चहापान घेऊन फ्रेश झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आणखी काही सभा घेतल्या. 22 जानेवारीला नाशकात जाणार असल्यानं मोदींनी काळाराम मंदिर गाठत दर्शन घेतल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय. आणि हा दावा करताना त्यांनी पंतप्रधानांना नवं आवाहन केलंय. आपण 22 तारखेला काळाराम मंदिरात जाणार म्हटल्यानंतर काल आपले माननीय पंतप्रधान जाऊन आले. मग कोणीतरी म्हणाले, बघा उद्धवजी तुम्ही चाललेत म्हणून चाललेत. म्हटलं आनंदाची गोष्ट आहे. मग तसं आज मी जाहीर करतोय की बहुतेक शक्य होईलच, पण 22 तारखेच्या आधी मी शिवनेरीला जाणार आहे. हे जाहीर करतोय की निदान त्या निमित्ताने तरी का होईना, पण महाराष्ट्रामध्ये जे काही तेज जन्माला आलं त्याला वंदन करण्यासाठी मोदीजी माझ्या आधी तुम्ही आता शिवनेरीला जा. विधानसभा अध्यक्षांनी खरी शिवसेना ही शिंदेंचीच शिवसेना असल्याचा निकाल दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्यातला हा संघर्ष आता आणखीनच तीव्र झालाय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, कल्याण.